प्रचंड बेकारी व समाजातील मुलींची घटती संख्या यामुळे हजारो तरुण विवाहासाठी अनेक माध्यमाचा वापर करून मुलीचा शोध घेत आहेत. मात्र प्रयत्न करून देखील अनेकांची लग्न जुळत नाहीत. मग नात्यागोत्यामध्ये समाजात अशी लग्न जुळत नसताना काही जण विधवा विधूर मुलींची लग्न करण्याची ही तयारी दाखवतात आणि तसे अनेक लग्न होत आहेत. यातच काही तरुण लग्न जुळत नाहीत म्हणून अनाथ मुलींशी सुद्धा लग्न विवाह जुळण्यास तयारी दाखवतात. त्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करण्याची सुद्धा तयारी ठेवतात आणि नेमका अशा बदलत्या सामाजिक परिस्थितीचा फायदा काही भामटे घेत असतात. याचाच गैरफायदा घेत अनेक जण मुलींच्या शोधामध्ये असलेल्या कुटुंबियांना लुटण्याचा धंदा सुरू केलाय. फसवणूक करणाऱ्या विवाह संस्थांचं पीक जागोजागी आले आहे. मराठा लग्न अक्षदाच्या माध्यमातून आम्ही याबाबत अनेक वेळोवेळी सावध करण्याचा प्रयत्न करत असतो. अशाच एका फसवणूक करणाऱ्या बंटी बबलीची कहाणी आम्ही आपल्या समोर ठेवतो. उदगीर येथील एक बोगस अनाथ आश्रमाच्या बंटी बबलीकडून घडत असल्याचं समोर आलं असून जिजामाता शिक्षण संस्थेच्या प्रमेमधुर अनाथ आश्रमातील मुलींचा विवाह करायचा असल्याचा संदेश अनेक सोशल माध्यमातून टाकून संस्थेच्या खात्यामध्ये 6,500 रुपये टाकल्यानंतर मुलगी पाहण्याचा कार्यक्रम केला जाईल असे म्हणत लुटले जात आहे. या संस्थेनं महाराष्ट्रातील हजारो अविवाहित तरुणांना लुटले आहे. कोणी मुलगी देता का? एका अविवाहित तरुणाला कोणी मुलगी देता का? लग्न करून संसार उभारायचा आहे असं म्हणण्याची वेळ आजच्या हजारो तरुणांवर आली. समाजातील मुलींची असलेली प्रचंड कमतरता आणि मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेली बेकारी यामुळे अविवाहित तरुणांची संख्या वाढली. यांचा फायदा घेत अनेक जण लुटण्याचा धंदा सुरू केलाय. सोशल मीडियावर अनाथ मुलींचे लग्न करायचं असल्याचं सांगून अनेक तरुणांची आर्थिक लूट करण्यात आली आहे. उदगीर येथील बोगस जिजामाता शिक्षण संस्थेच्या प्रमेमधुर अनाथ आश्रमामध्ये काही अनाथ मुली असून त्यांचा विवाह करणार असल्याची माहिती सोशल मीडियावर टाकून संस्था अनाथ मुलीचे लग्न लावून देत सुखी संसारासाठी 50,000 रुपयांची मदत देखील केली जाईल असे सांगत यासाठी अगोदर संस्थेच्या खात्यामध्ये 6,500 रुपये टाकावे लागतील. यासाठी त्यांनी रीतसर फोनपे नंबर आणि बँक खाते दिले आहेत. अनेक तरुण आपला विवाह होईल या आशेने संबंधित व्यक्तीवर विश्वास टाकून त्यांच्या खात्यामध्ये 6,500 रुपये टाकले. मात्र त्यांना मुलगी दाखविण्यात आली ना पैसे परत मिळाले. त्यांची शुद्ध लूट होत आहे. ज्या कोमल पाटील सोबत फोनवर बोलणं झालं तो फोनही बंद झाला असून प्रेम मधुर अनाथ आश्रम संस्था उदगीर येथील संस्थापक रामकृष्ण रमेश सोलव, संचालक नंदकिशोर साहेबराव धर्माळे हे आहेत. त्यांनी दिलेला पत्ता उदगीर येथील मोंढा रोड, यशवंत कॉलनी, विकासनगर, उदगीर असा असून माधुरी नंदकिशोर धर्माळे यांच्या फोनपेवरच पैसे मागवले जातात. सदर संस्थेनं विदर्भातील अनेक भागातील तरुणांना अशा प्रकारे लुटलं असून अमरावती आणि नागपूर येथील पीडित तरुण सोशल मीडिया चर्चाही करत आहेत. महिला आणि बालविकास विभागाअंतर्गत मान्यताप्राप्त 4 शिशुगृह अनाथ आश्रम आहेत. उदगीरातील प्रेम मधुर नावाचं कुठलंच अनाथ आश्रम नाही. ज्या अधिकृत शिशुगृहामध्ये केवळ 0 ते 6 वर्ष वयोगटातीलच मुले राहतात. इतर मुले विवाहयोग्य असल्यास कार्यालयामार्फत संपूर्ण प्रक्रिया